कित्येक वर्षापासून मराठा समाज हा आरक्षणासाठी लढतोय सुद्धा. आणि आता या 2023 आणि 24 मध्ये अतिशय लढत जर का गेली तर सरकार आणि मराठा समाजाची झाली सुद्धा. याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीमधून अर्थात जालनामधून या मराठा समाजाची नवीन नांदी किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगे पाटील हे समोर आले होते. मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेनुसार किंवा ज्या त्यांच्या मागण्या होत्या की अशाच प्रकारे आम्हाला किंवा ओबीसी मध्ये जाऊन आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु काही दिवसानंतर 3 ते 4 महिन्याचा कालावधी लोटल्याच्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाची किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळतंय किंवा मिळालं आहे याची वाशीमध्ये घोषणा सुद्धा केली. मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गुलाल टाकून मराठा समाजाने इथे आपला आनंद व्यक्त सुद्धा केला. परंतु काही मराठा समाजामधल्या काही त्रुटी किंवा आपलं मागासलेपण हे काही सर्वेक्षणानुसार दाखवण्यात येईल किंवा नाही हा प्रश्न वेगळा, परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळलं किंवा मिळालं आणि जे काय आरक्षण मिळालं आहे ते आरक्षण बळकट अजून करण्यासाठी महाराष्ट्रातील मराठा समाजाचं मागासलेपण तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची माणसंही किंवा अधिकारी आणि कर्मचारी हे पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक मराठा समाजाचा मागासलेपण सिद्ध करण्यासाठी एक जात सर्वेक्षण करत सुद्धा आहेत. हेच सर्वेक्षण पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये चालू आहे. तसेच प्रत्येक नगरपालिका, ग्रामपंचायत, महानगरपालिकेची माणसं, अधिकारी हे जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन हे सर्वेक्षण करत आहेत. असंच पुष्कर जोग या अभिनेत्याच्या घरी हीच सर्वेक्षण करणारी माणसं किंवा अधिकारी कर्मचारी गेले असता येथे त्यांनी जरा उलट सुलट उत्तर देण्याचा प्रयत्न सुद्धा केला आणि त्याच्यानंतर पोस्ट सुद्धा केली. परंतु हेच नवीन प्रकरण का आहे, पुष्कर जोग हा त्याच्या घरी गेलेल्या माणसांवरती का संतापला किंवा पुष्कर जोगची येथे नक्की काय चुकी झाली हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये तपासणार आहोत. नमस्कार, मी समीर खंडागळे. तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा. तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन जर का असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची माणसं हेच सर्वेक्षण करत आहेत. प्रत्येकाच्या घरी जाऊन या सर्वेक्षणाचा जो काय त्यांच्याकडे फॉर्म आहे हा फॉर्म प्रत्येकाला विचारत आहेत की तुमची जात कोणती. अशी जात ही पुष्कर जोगला विचारण्यात आली. त्याच्या घरी गेल्याच्या नंतर हे सर्व प्रकार जो काही झाला तोच प्रकार त्याने त्याच्या फेसबुक पोस्टवरून पोस्ट केला. पुष्कर जोग त्याच्या फेसबुक पोस्ट मध्ये असा म्हणाला आहे की कालच बीएमसी ची माणसे आम्ही सर्वेक्षण करत आहोत असं सांगून माझी जात विचारत होते. परंतु ही जात विचारल्याच्या नंतर पुष्कर जोगचा संताप हा वाढला आणि याच्यामध्येच पुष्कर जोगने समोर असणाऱ्या बाई माणसाला असं उत्तर दिलं की तुम्ही मला जात का विचारताय? जर तुम्ही येथे बाई माणूस जर का नसत्या तर मी 2 लाथा घातल्या असत्या. अर्थात येथे जर का पुरुष जर का असता तर यांनी 2 लाथा घातल्या असत्या. पुन्हा जर का मला हा जर का प्रश्न विचारला तर पुन्हा जोग बोलणार नाहीत, डायरेक्ट कानाखाली आवाज करतील, असा फेसबुक पोस्ट मध्ये पुष्कर जोग हा म्हणाला सुद्धा. परंतु याचे परिणाम किंवा हे जे काही चाललंय हेच ज्या कर्मचाऱ्यांना किंवा बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना, ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना पूर्ण राज्यभर जी काही कामं लावून दिलेली आहेत ही कामं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा बीएमसीने, ग्रामपंचायतने, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची जी काही माणसं आहेत त्यांच्याकडून त्यांना ही कामं लावून दिलेली आहेत. ते काय स्वतःहून तुमच्या घरचे उंबरठे झिजवायला काही तयार नाहीत. याच्यावरती अभिनेते किरण माने यांनी सुद्धा एक सामाजिक पोस्ट किंवा एक पुष्कर जोगला धडा शिकवण्यासाठी त्यांच्याच फेसबुक पोस्टवरून एक पोस्ट केली. पुढचा मुद्दा असा की
उन्हातानामध्ये जे काही कर्मचारी आता गाव खेड्यात किंवा शहरामध्ये जे काही फिरत आहेत ते आपल्या घरी आल्याच्या नंतर ते प्रश्न नंतरच विचारतील किंवा त्यांनी प्रश्न विचारायच्या अगोदरच आपण त्यांना पाणी दिलं पाहिजे किंवा चहा दिला पाहिजे किंवा सरबत तरी दिला पाहिजे. कारण माणसाने माणुसकीची जाणीव ही नक्कीच माणसानेच ठेवली पाहिजे. कारण माणसाने जर का माणसाची जाणीव जर का नाही ठेवली तर मग बाकीचं कोण ठेवणार. एखादा कर्मचारी एखादी माणसं उन्हातानात जर का फिरतात तर त्यांची काळजी ही आपल्याला सुद्धा असली पाहिजे. जरी ते सरकारचे कर्मचारी किंवा पगारदार वर्ग जरी असेल परंतु आपल्या भारताची आणि इथल्या महाराष्ट्राची ही संस्कृती आहे जी पुष्कर जोगकडे नाही. कारण ती माणसं तुझ्या घरी आल्याच्या नंतर त्यांना बसायला किंवा त्याला चहा पाण्याची सोय तू करायला पाहिजे होती परंतु तुम्ही असं काहीच केलं नाही. हेच चित्र महाराष्ट्रामध्ये आता सध्या वेगळं दिसतंय की ज्याच्या घरी सर्वेक्षण करायला जातात 4 घरं सोडून नक्कीच एक बाई किंवा एक पुरुष त्यांना या कर्मचाऱ्यांना पाणी तरी विचारतो. याचा अर्थ तुमच्यावरती हे संस्कार झालेले नाहीत की तुम्ही फक्त तुमच्या जातीमध्ये गुंतलेत हे सुद्धा इथे बघावं लागेल. पुष्कर जोग सुद्धा या कर्मचाऱ्यांवरती बिघडला किंवा त्याने नंतर त्याची माफी सुद्धा मागितली परंतु समोर आपण कुणाला बोलतोय कारण ती समोर असणारी एक बाई माणूस आहे. जर तिथे बाई माणूस जर का नसती आणि जर का पुरुष कर्मचारी जर का असता तर तुम्ही लात मारली असती. म्हणजे लाता मारण्याचे धंदे आता तुम्ही सुरू केलेत का? कारण तुमच्याकडे आता कोणतीच कामं मराठी इंडस्ट्रीमध्ये नाहीत असं तरी वाटतंय. पुष्कर जोग सारखीच परिस्थिती एका अभिनेत्रीची झाले जिचं नाव आहे केतकी चितळे. केतकी चितळेच्या घरी सुद्धा हीच बीएमसीची माणसे किंवा कर्मचारी हे जात सर्वेक्षणासाठी किंवा मराठा समाजाचं आणि मराठा समाजाची माहिती गोळा करण्यासाठी जात विचारण्यासाठी तिच्या घरी गेल्या असता ती सुद्धा येथे चिडली होती. कर्मचाऱ्यांना किंवा या अधिकाऱ्यांना जे काही काम राज्य सरकारने किंवा काही नेत्यांनी जे काही दिलेलं आहे ते काम ते त्यांचं शांत तऱ्हेने करत असताना तुम्ही त्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न सुद्धा इथे करताय. कारण तुमच्यात तेवढे संस्कार राहिलेलेच नाहीत. कारण तुला किंवा केतकी चितळेला जे काही प्रश्न विचारले त्याच्यावरून तुम्हाला जातीवरून जर का इतका राग जर का येत जर का असेल तर तुम्ही तुमची जात लपवण्याचा प्रयत्न का करताय? मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाची बाजू किंवा मराठा समाजाची पडती बाजू असताना पुष्कर जोग सारख्या कितीतरी किंवा पुष्कर जोग पेक्षा मोठ्या सेलिब्रिटींनी किंवा मराठी अभिनेत्यांनी सुद्धा मराठा समाजाची बाजू घेऊन ते कोणत्याही जातीचे असू दे त्यांनी एक त्यांची समाज कर्तव्य किंवा समाज बांधिलकी म्हणून मराठा समाजाची बाजू घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा कितीतरी पोस्ट टाकल्या होत्या. परंतु हाच आत्ता सर्वे मराठा समाजासाठी किंवा मराठा आरक्षणासाठीच जातगणनेचा सर्वे चालू आहे. तुम्हाला एवढं राग येण्याचं नक्की कारण काय? याचा अर्थ तुम्ही तुमच्या मनामध्ये मराठा समाज हा खुपतोय का? किंवा तुम्हाला मराठा समाज आवडत नाही का? किंवा अशी माणसे तुमच्या घरी किंवा कर्मचारी येणार आहेत आणि असा प्रश्न विचारणार आहेत याच्यावर तुमचं हे उत्तर तुम्ही आधीच ठरवून ठेवलं होतं का? हे प्रश्न पुष्कर जोग आणि या केतकी चितळे सारख्या मुलीला विचारायला पाहिजेत. आपण जर का म्हणतो की आपण भारतीय आहोत किंवा आपण माणसंच आहोत सगळी एका मातेची लेकरं सुद्धा आहोत. येथे जातीचा काही संबंध नसावा परंतु जात ही तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा तुमच्या दाखल्यावरती असतेच. मग ही जात जर का राज्य सरकारची माणसं जर का तुम्हाला येऊन जर का विचारत जर का असतील तर याच्यामध्ये त्यांना सांगण्यात किंवा उत्तर देण्यात काही गैर सुद्धा नाही. परंतु आपण आपला जो का आगाऊपणा किंवा आपल्यावरती नसलेले संस्कार येथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच कोणी जात मानली नाही पाहिजे परंतु जर सरकारच्या कामामध्ये जर का ह्या जातीचा जर का काही संबंध येत जर का असेल किंवा त्यांना आपल्या जातीच्या पुराव्याची जर का काही जर गरज जर का लागत जर का असेल तर त्यांना मदत करण्यामध्ये काही वावगं ठरणार नाही. हेच पुष्कर जोग आणि केतकी चितळे यांना समजलं पाहिजे. तुमच्यासारखे कितीतरी अभिनेते कितीतरी कलाकार मराठा समाजाला सपोर्ट करत होते त्यावेळेला किंवा त्यांच्या पोस्ट ज्या वेळेला त्यांच्या फेसबुक किंवा ट्विटरवरून पडत होत्या त्यावेळेला तुम्ही काही घरात झोपले होते का? तुमच्या अकाउंटवरून मराठा समाजासाठी एकही चांगली पोस्ट दिसली सुद्धा नाही. याचाच अर्थ की
तुम्ही किती जातीवादी आहात हे सुद्धा समजतं. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी बौद्ध, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, पारसी कितीतरी लोकांनी त्यांच्या त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांना जसं जमेल तसं मराठा समाजाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं. परंतु तुम्ही आणि तुमच्यातले काही जण हे त्यावेळेला घरात लपून बसले होते. याच्यावरून तुमचे संस्कार आणि तुम्ही किती जातीवादी आहात हे सुद्धा येथे समजतं. पुष्कर जोग याने सुद्धा अशीच घाणेरडी पोस्ट करत किंवा बीएमसीच्या कार्यकर्त्यांवरती किंवा गरीब कार्यकर्त्यांना असं उत्तर देणं हे कारण समोर त्याच्या एक बाई माणूस होता आणि तिच्या मनाला सुद्धा हे काय लागलं असेल याचा सुद्धा विचार करणं एका पुरुषाने किंवा पुष्कर जोगने हे थोडा तरी हा विचार केला सुद्धा पाहिजे. असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरून येत राहतील. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक या सर्व विषयांवरती आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न इथे करणार आहोतच. तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.